सेकंड राऊंडचे हे सामने 4 षटकांचे असतील. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं देण्यात येतील. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचे आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस. पहिल्याच बॉलवर आपण पाहतात अगदी ऑन ड्राईव्हचा फटका होता. अगदी ऑन साईडला पुश केलं होतं आणि पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल पाहायला मिळेल. पहा टाइम अलर्ट आहे या ठिकाणी, लक्ष असू द्या. पहिला चेंडू ठीक 12:38 ला फेकण्यात आलाय. वेळेवरती आपण सामने खेळवतोय. पहिल्या 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटं देण्यात आलेत आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचे आहेत. जर का जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. ऑन द कार्पेट ऑन साईडला, परंतु 30 सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी या चेंडूवरती आपण पाहतायत जर का फास्टली थ्रो आला असता तर कदाचित या ठिकाणी विकेट सुद्धा मिळवली असती, परंतु या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. मागील 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. सुरुवात शांतमय पाहायला मिळते. दोन्ही संघांकडनं ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आल्यात. फुलर लेंथ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आपण पाहतात खरं तर कव्हरच्या दिशेनं ढकलण्यात आला. यस, या ठिकाणी पाहतात या चेंडूवरती एक धावा आले, परंतु आता पंचांचा इशारा आलाय की आता या चेंडूला चेक केलं जाईल बिमरसाठी. तर चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच आमचे बाळा माने सरांना आपण पाहू शकता, मॅन फ्रॉम कल्याण. आता इथे चेक केलं जाईल या चेंडूला ओव्हर द वेस्ट आहे की नाहीये, हा चेंडू भीमर आहे की नाहीये. आता याची शहानिशा याची अगदी चेक मात्र केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती आपण ही स्पर्धा पाहतायत. क्वालिटी आणि क्लिअरिटी सध्या तरी हे त्यांचं ब्रीथ वाक्य. तर त्याच दरम्यान इनगाव संघासाठी सुवर्ण संधी नरेश कडाव यांच्याकडनं ही सुवर्ण संधी येते. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार, 3 बॉलमध्ये 3 चौकार जर कोणत्याही खेळाडूने लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. ऍक्शन रिप्ले ते चेक केलं जात आहे. यस, फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 3 धावा फुलकावरती श्री गणेश इनगाव संघासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकारस 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथे पहिला बॉल अगदी आपण पाहतात खरं तर हा पहिला मोठा षटकार पाहायला मिळेल. फलंदाज खरं तर या ठिकाणी आपण पाहतात पहिला षटकार तर आलाय, परंतु अजूनही येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार येतील का? इथे देखील फटका ऑन साइडला मोठा आहे आणि शेवटच्या मोमेंटला आता बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा सेकंड इन रो, लगातारचा हा दुसरा मोठा धमाका चेंडू सीमा पार षटकार. फक्त 3 सिंगल आल्या होत्या, परंतु त्यानंतर ज्या येणाऱ्या चेंडूंवरती षटकार आणि षटकारच पाहायला मिळाले. परंतु या चेंडूवरती षटकार येणार का? षटकार आला तर 501 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु या चेंडूवरती चौकार आलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतायत
जबल जबल विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली. टीम श्री गणेश इनगाव या संघाकडून चांगली बॅटिंग मैदानाच्या रोशनच्या वतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. बिनबाद अशी ही सुरुवात. 4 ओव्हरचा सामना आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धाबा. टाइम अलर्ट आहे, लक्ष सुद्धा दोन्ही टीम. लगातार 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकारास तुम्हाला 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल नरेश कडाव यांच्या वतीने. खर तर मागचा सामना शील संघाने जिंकला, त्याही संघाचं अभिनंदन. अगदी आपण पाहतात ही सेकंड राऊंड दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. आता मात्र इथे कंटिन्यू विजय कोणाचा असेल, दुसरा सामना सलगचा कोणता संघ जिंकणार त्यासाठी असलेली ही लढाई. परंतु सध्या तरी पहिला षटक मी तर म्हणेन श्री गणेश इनगाव संघाच्या नावाचा राहिला. इथे रनआउटची संधी, परंतु इथे थोडा लेट थ्रू आला आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल या ठिकाणी पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंचं. रोशन आणि त्यांचा समवेत विशाल आहेत, चांगलं तालमेल. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय, अगदी लॉंग ऑफला बीट करत असताना बॉल डीप मध्ये चाललाय, तिथे मिसफील्ड, परंतु एकच धाव मिळेल. अगदी लगेचच आपली चूक सुधरवली जाते. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, 1 धाव मिळाली आणि आता सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 22 धावा. चांगली स्कोरिंग या ठिकाणी करत असताना आमचे शुभम आहे त्या ठिकाणी चांगली स्कोरिंग त्यांच्या वतीने केली जाते. सातत्याने प्रत्येक बॉलवरती जे अपडेट आम्हाला देत असताना शुभम यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. चला फास्ट खेळायचा आहे, पहा टाइम अलर्ट आहे या ठिकाणी. साहिल 11 SP वांगणी संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो आलाय आणि हा चेंडू जाईल सरळ, 1 टप्पा घेत सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाबा चौकार. निर्णय आहे तो अंतिम असेल. पहा फिल्डिंगचा जो काही डिसिजन असेल तुम्ही पंचांना विचारू शकता. आणि आता पंचांचा इशारा नोचा आलाय, नो वरती आलेला हा चौकार. यस, ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय नो आलाय, म्हणजे या चेंडूवरती नो +4 तब्बल 5 धावा मिळतील. यस नक्कीच, जे काही फिल्डिंगची व्यवस्था आहे तुम्ही पंचांना पुन्हा एकदा विचारू शकता, जेणेकरून नक्कीच तुम्हाला कोणत्या प्रकारचा अडथळा होणार नाहीये. यस, फ्रीचा इशारा या ठिकाणी पाहतात फलंदाज रोशन साठी. ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी, बॅटचा फेस ओपन करण्याची संधी पुन्हा एकदा या झाली आहे. गुड लेन शॉट, फटका सुंदर आहे, टक्कसा आवाज, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय सरळ हवांशी वार्तालाप करत असताना सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम स्ट्रोक होता. खर तर
फ्री हिटच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलला या ठिकाणी आपण पाहतात. बॅटिंग करत असताना रोशनच्या बॅट मधून हा तिसरा षटकार आलाय. सध्या तरी रोशन चौकार षटकारामध्ये डील करतोय. इथे देखील फटका सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या टाक्यावरनं. हा लगातारचा दुसरा फटका, दुसरा मोठा फटका. जर का षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. ऑन साइडला जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी हा चेंडू समोर होता, स्ट्रॉंग झोन मध्ये होता. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतात खरं तर उबेदनं. फुल्लर लेनचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समन पासून दूर ठेवलाय. हा चेंडू डॉट आहे. जाता जाता मात्र शेवट गोड केलंय डॉट बॉल न. षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश इनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली टीम श्री गणेश इनगाव संघाकडनं आणि रोशन यांच्या माध्यमातून मात्र भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यस पुन्हा एकदा आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. इथनं गोलंदाजांना कमबॅक करायचा आहे परंतु दुसऱ्या बाजूला श्री गणेश इनगाव संघाला आपल्या नावाचा वर्चस्व मात्र या स्पर्धेत सोडायचं आहे. अगदी इनगाव संघाला म्हटलं तर एक स्ट्रॉंग संघ म्हणावा लागेल. ताकदीचा संघ मैदानाच्या सध्या तरी आपली ताकद दाखवत आहेत परंतु साहिल 11 SP वांगणे हा संघ देखील कमी नाहीये. या टीम कडे देखील एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. या मॅचला मजा येणार आहे. फुल लेंथ बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला आहे. डीप मध्ये पण बघा लॉंग ऑफला खेळाडू आहेत परंतु मिस स्पीड आणि त्यानंतर दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. अगदी जिथे एकदा होती तिथं दुसरी देखील केली जाते. अगदी मिस स्पीड झाल्यानंतर लगेच 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॉलिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहतात खरं तर विशाल आणि रोशन दोघांचा ताळमेळ मात्र भरपूर चांगला. आता दोन्ही खेळाडू मैदानामध्ये सेट झालेत. इथे फटका सुंदर आहे परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. सोपी कॅच होती, पकडणं भरपूर महत्वाचं होतं. सध्या तरी मैदानाच्या साहिल 11 SP वांगणी संघ पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. इथे संधी होती परंतु संधीचं सोनं झालं नाहीये. सोपी कॅच ड्रॉप झाली आणि फलंदाज आपण पाहतात खरं तर विशालला आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलाय कॅच ड्रॉप करत असताना. कॅच ड्रॉप नंतर मात्र एक धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 42 धावा धावफलकावरती. सध्या तरी कंट्रोल क्रिकेट खेळावं लागेल साहिल 11 SP वांगणी या संघाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा यावं लागेल कारण की पहिल्याच सत्रामध्ये संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. त्याचं कारण बॅटिंग चांगली पाहायला मिळते श्री गणेश इनगाव संघाकडून. इथे फुल लेंथ ऑन साइडला पूल केलाय, फटका अप्रतिम आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
वरती षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 48-48 धाबा. आता इथनं रिव्ह्यू मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. गुडले स्पॉट, फटका फसलाय, झेलची संधी, झेल इम्पॉर्टंट, झेल होईल का? आणि ते शेवटच्या मोमेंटला दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांचं तालमेल, दोन खेळाडूंना मिळून मात्र ही एक कॅच बनवली आहे. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना श्री गणेश इनगाव संघाला. फलंदाज रोशन बॅक टू द पवेलियन. इनगाव संघ एकदा रोशनसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की 39 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. अप्रतिम इनिंग, 11 बॉल आणि 39 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. खरं तर इनगाव संघाला एक चांगली इनिंग पाहिजे होती आणि ती इनिंग मात्र साकारली आहे मैदानामध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना रोशनच्या माध्यमातून तब्बल 39 धाबा मैदानाच्या त्याच्या बॅटमधून पाहिल्यात. नवीन बॅटर रोहित. गुडले स्पॉटचा बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिला, अगदी सबमरीन डिलिव्हरी या चेंडूवरती पाहायला मिळते. डॉट बॉल आला. जेव्हा जेव्हा शुभम सर विकेट येतो तेव्हा नक्कीच गोलंदाजांचा जो कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास हा उंचावलेला पाहायला मिळतो. आणि सध्या तर आता गोलंदाज आपण पाहतायत रोहितचा कॉन्फिडन्स उंचावला, परंतु हा चेंडू बॅट्समन आपण पाहतायत रोहितच्या रेडार मध्ये आणि रोहितने केलाय रोहित वरती आक्रमण, बॉलला पाठवलंय सीमारेषा बाहेर. 6 धाबा, षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 54 धाबा धावफलकावरती आहेत. पहा टाइम अलर्ट या ठिकाणी जे आपण पाहायला लावलं होतं ते ठीक 15 मिनिटं आणि जवळजवळ 30 सेकंदामध्ये हे 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच 15 मिनिटांसाठी आपण वेळ देतोय आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले. पुन्हा एकदा संधी आहे. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार, 3 बॉल मध्ये 3 चौकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज नरेश दादा कडाव यांच्या माध्यमातून देण्यात येईल. शेवटच्या आणि अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सुशांत आलेत. खर तर सुशांतला आता फलंदाजाने इथनं शांत करावं लागेल. स्ट्राइक मध्ये विशाल होते. ऑन साइडला फटका आपण पाहतात, खेचलाय, फटका फसलाय, झेलची संधी आणि ते कॅच ड्रॉप. आतापर्यंत जवळजवळ 2 ते 3 कॅच मात्र ड्रॉप झाले आहेत आणि या ड्रॉप झालेल्या कॅच मात्र भरपूर महाग ठरू शकतात. क्रिकेटचं सूत्र आहे, क्रिकेटचा एक मंत्र आहे, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. आणि इथे आपण पाहतायत जवळजवळ चुकीची फिल्डिंग, चुकीचं खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. ते म्हणजेच साहिल 11 SP वांगणे संघाकडनं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 1 धाव, 55 धाबा धावफलकावरती. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी या ठिकाणी आपण पाहतात. खरं तर गोपणी सारखी बॅट मात्र फिरवली होती, परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करण्याचं काम गोलंदाज सुशांत करतायत. सुशांतला माहिती आहे शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती दिली आहे, परंतु आता इथनं प्रामाणिकपणाने आणि अफाट मेहनत घेत असताना मात्र या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. जिद्द, चिकाटी मेहनत सर्व काही मैदानामध्ये दाखवावं लागेल. याच पंच तिसऱ्या पंचाची मागणी होते मैदानाच्या आत गोलंदाजावरती घेतले आक्षेप. तर चला बाळामाने सरांना विनंती असेल आपण लगेचच तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडायची आहे. आज तुम्ही पंचांचा त्रिकोट पाहू शकता. खरं तर आमचे DK सर, दत्ता कडाव सर यांना पण पाहू शकता. त्यांच्या समवेत आपण पाहू शकता आमचे
जगदीश दुधकर सर जे वसारचे आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच अर्थातच बाळा माने सर जे कल्याणचे आहेत. हे 3 पंच आपण पाहतात या स्पर्धेसाठी जॉईन झाले. त्या तिन्ही पंचांचं त्रिकोट जे आपण म्हणतो तिन्ही पंचांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. गतीमध्ये मिश्रण ऑन साइडला पण पाहतात ड्राईव्ह केले डीपमध्ये खेळाडू आहे तिथे मिस स्पीड दुसराचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. किती फास्टली क्रिकेट आपण पाहता अगदी थोडीशी मिस स्पीड आणि लगेचच 2 धावा पाहायला मिळतील. खरं तर चांगला क्रिकेट श्री गणेश इनगाव संघाच्या वतीने पाहायला मिळते. या चेंडूवरती जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव बनवल्यात कारण की माहिती आहे फलंदाजांना शेवटचं षटक आहे इथे रिस्क घ्यावी लागेल. फ्रंट फूटचा वापर परंतु या ठिकाणी आपण पाहतात पंचांचा इशारा टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वळण करणारा हा चेंडू वाईट या ठिकाणी आलाय. वाईट बॉल आल्यानंतर एक अवांतर धाव मिळेल बॅटिंग करत असताना श्री गणेश इनगाव संघाला. 58 धावा धाव फलकावरती शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय फटका सुंदर आहे परंतु लॉंग ऑनला खेळाडू आहेत आता चुका होणार नाहीयेत. परंतु इथे आपण पाहतात ओव्हर थ्रो होतोय काही पे निघा काही पे निशाणा आणि आता इथे आपण पाहतात सध्या तरी ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील. येस पंच आता इथनं पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्यात. येस म्हणजे टोटल 3 धावा असतील. जिथे 1 धाव होती तिथे आपण पाहतात 3 धावा कंप्लीट झाल्यात म्हणजे एक चुकीचा थ्रो तुम्हाला 2 एक्स्ट्रा धावा देऊन जात आहेत आणि की तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता फटका फसलाय स्वतः सुशांत मात्र कॅच पर्यंत पोहोचतायत आणि इथे चांगला जजमेंट कॅच आउट होतात फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. प्लस रनआउट झाले त्या ठिकाणी बॅटर आणि आता आपण पाहतात पहिला सत्र इथे संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश इनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 आणि आता 62 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजेच साहिल 11 SP वांगणे संघाच्या समोर 24 बॉल आणि 62 धावसंख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच पाषाण्य विरुद्ध माऊली 11 शील. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि आम्ही विनंती करू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली परंतु सेकंड इनिंग मध्ये थोडीच तोड उत्तर दिलं जाईल का की या मैदानाच्या आत या धाबा पुन्हा एकदा डिफेंड केला जातील ते म्हणजेच श्री गणेश इनगाव संघाच्या वतीने आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आणि जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण मायक्रोफोनवरती करतोय परिवर्तन ऐकूयात आमचे साथी समालोचक बदलापूर वांगणी समालोचक समितीचे अध्यक्ष महेश धुळे मॅडी सरांचा आवाज.
तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही टॉससाठी विनंती करू. व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर युवराज पाटील यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या शुभस्ते आपण टॉस करूयात. तर या युवराज पाटील दादांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण टॉस करूयात आणि त्यांच्या समवेत आमचे दत्ता मामा बनोटे आहेत. आमच्या या दोन्ही मान्यवरांच्या शुभस्ते आपण टॉस करूयात. यस तर टॉस इथे नक्कीच दत्ता मामा बोनोडे यांच्या शुभ हस्ते झालाय. मामांना विनंती असेल आपण विराज बनवायचा आहे. थँक्यू सो मच. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच माऊली 11 संघ. आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करायची आहे. खरं तर 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे. या संघाच्या विरोधात आधी कधी मॅच झाली का? हो, या सीझनला झाले. आमचे दरवर्षी होते. या सीझनलाही झाली आहे नाईटलाच. परंतु कोणता संघ वर्चस्व राहिलाय? आम्ही जिंकलेलो ती मॅच. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा 100% योगदान द्यायचं आहे. खरं तर या स्पर्धेत खेळत असताना कसं वाटतंय आणि या आयोजनाविषयी काय म्हणशील तू? फर्स्ट टाइम मॅच नाईटचे कानूरवाल्याने ठेवलेत आणि आम्हाला संधी दिली खेळण्याबद्दल धन्यवाद. आणि आयोजन खूप छान आहे. येस थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असेल. आपण जाऊयात या ठिकाणी पाचना टीमचे कॅप्टन आहेत. आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंग केली असते. परंतु आता फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? फिक्स टार्गेट तर नाही पण कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी नक्कीच. मगाशी आम्ही सांगितलं त्यांना विचारलं की या आधी मॅच झाली का? त्यांनी सांगितलं हो नक्कीच झाले परंतु आम्ही जिंकलोय. परंतु आता या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा 100% द्यावं लागेल. जिंकायचं आहे. परंतु या स्पर्धेत खेळत असताना आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर चांगली आहे. जसा त्यांचा कॅप्टन बोलला फर्स्ट टाइम कानूरवाल्यांनी हे ऑर्गनाईज केले तर चांगलं केलं फर्स्ट टाइमला त्यांनी. येस थँक्यू सो मच. भरपूर चांगलं मनोगत व्यक्त केलंय. तुम्हाला देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये न्यूज येते टॉस जिंकलाय शीर संघ आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करता निर्णय घेतलाय. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. तिथे जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक महेश दुले सर, मॅडी सर. धन्यवाद धन्यवाद प्रसाद. आणि 62 धावांची गरज आहे. 4 षटकांची मॅच. गोलंदाज दीपक स्ट्राईक एंडला आपण पाहतो. सुशांत त्यामुळे डाईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल धाव. 62 धावांची गरज आहे. प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नरेश कडव यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. सलामीची जोडी सुशांत आणि वीरेश. अगदी आपण पाहतो ज्या वीरेशने मागच्या मॅच मध्ये सलामीला येत असताना आपण शेवटपर्यंत तो सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दिमागदार पद्धतीने संघ या ठिकाणी आपल्या संघाला विजयी घोषित करून दिला. हा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅट्समन वीरेश. 62 धावांची गरज आहे. आता भलं मोठं टार्गेट चेस करायचं आहे. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शॉट स्क्वेअर लागला. कदाचित 30 सर्कलचा आतमध्ये हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सातत्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी एकेरी धावेला प्राधान्य देण्यात आले. शांत सुरुवात मैदानामध्ये आपण पाहिली तर साईल 11 बांगणी संघाची. केदार कांबरे या मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपला. प्रज्वल खडकबान आपले मनपूर्वक स्वागत. ओ या दरम्यान लाईन खराब. पंच दर्शवतात त्यासाठी बाईट बॉल. अच्छा, पहिल्या रजनीमध्ये आपण आहोत आणि सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. तर रिव्ह्यू फक्त रनआउट आणि विमर साठी आहे. तर
हा प्रश्न ऑफिशियल आहे का? ओके. Yes, it is white ball. धावा फलकावती या लक्षात असू द्या, वाईट साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. जर आमच्या ऑफिशियलला काही डाऊट असेल तर पंच या ठिकाणी आम्हाला दर्शवतील. लक्षात असू द्या, टीम कोणती आर्ग्युमेंट करणार नाही आहे याची दक्षता घ्यायची आहे. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळाले, त्यानंतर व्हाईट बॉल टाकण्यात आला सुशांतच्या विरोधात. आता मात्र हा डॉट बॉल आपण पाहतोय. भलं मोठं टार्गेट चेस करायचंय. 62 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. ऑन साईडला उडवलंय, क्षेत्ररक्षक जज करतात. मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज कॉट हँड बॉल करण्याची संधी आहे. सिरीज OUT फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागलाय. साईल 11 वांगणी संघाला फलंदाज बाद. हरकत नाही या. विकेट मिळाली आहे. संघाची दाबत संख्या धावफलकावरती 3 असताना पहिला गडी गारद झाला. 62 धाबांची गरज या मॅच मध्ये. बॅटर मैदानावरती राजेश. शॉर्ट ऑफ लेन दिशा देण्याचा प्रयत्न, मागे हुक केलाय परंतु ते फटका फसलाय. आणखीन एक विकेटचा पतन होईल. परतावा लागेल राजेशला सुद्धा माघारी. 1 मोर विकेट डाऊन. साईल 11 वांगणी संघाला लागणारा हा दुसरा धक्का. मिळाली मित्रमंडळी या मास मध्ये. अत्यंत चांगलं क्रिकेट प्रत्येकाचं आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. अनुमान मित्रमंडळ कानूर आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये आपण आहोत. अगदी आपण पाहतो ऑन साईडला फटका फ्लिक केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत आणि आता 2 धावा मिळतात. सलग लागोपाठच्या 2 विकेट्स केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता कमबॅक करते. वापसे मिळवली. बॅटिंग करत असताना संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत 5 धावा आहेत. 62 धाबांची गरज आहे परंतु थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात साईल 11 बांगणी या संघाने केलेली असं म्हणावं लागेल. कारण आता तब्बल 18 बॉल आणि आता 57 धावांची गरज. 4 षटकांची मॅच इन ऍक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल टीम काळ्याचा पाडा आणि पाषाणे माफ करा आणि मावळी 11 शील अशी मॅच आपण पाहणार आहोत. शील संघ ऑन द टॉस अँड बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. कदाचित पहिल्या सत्रामध्ये ज्या धाबा या ठिकाणी बनवल्या जातात धाबा चेस करण्यासाठी थोडंसं कठीण जातात असंच म्हणावं लागेल. कारण आता पहिला मॅचचा आढावा घेतला असेल माऊली 11 शेळ संघाने. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सेकंड राऊंड मधून आपण पहिली मॅच पाहतोय त्यामध्ये 60+ धाबा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 61 धाबा आणि 62 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये रोशन. चार षटकांचे मॅच. गोलंदाज रोशन तयार. लेफ्ट आर्म सीमर चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहतोय आणि कदाचित पडल्यानंतर थोडंसं दिशाहीन पाहायला मिळाला. अत्यंत आपण पाहिलं तर मीडियम पेसर हा गोलंदाज आहे. टप्पा अचूक पाहायला मिळेल परंतु दिशा थोडीशी खराब होती असंच म्हणावं लागेल. आणि आता
वाईट बॉल. हो, या दरम्यान अत्यंत चांगला चेंडू टाकण्यात आलाय. लगेचच आपण पाहतोय षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, त्यानंतर अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्राची रन्स मिळाली. परंतु 18 बॉल 57 धावांची गरज असताना सामना थोडंसं कठीण आहे, परंतु त्या कठीणला सोपं बनवावं लागणार आहे. बॉल चाललाय सरळ कॉमेंट बॉक्स मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्ट हँडेड बॅट्समन बेशच्या बाट मधून आलेला हा खणखणीत षटकार. आणि अगदी आपण पाहतोय या बाश मध्ये त्याला कमबॅक करायचा. चांगले बॅटिंग करावे लागणार आहे. सातत्याने प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल, तरच या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो संघ साईल 11 बांगणी. 6 धावेने संघाची धावसंख्या 12 वरती चालली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज रोशन जगदीश दूधकर यांना तुम्ही पाहतायत मुख्य पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअरलेगचे पंच तकडव या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू अंगावरती सरळ आदळला जातोय. तोपर्यंत डॉट बॉल, कदाचित एक डॉट बॉल समीकरण थोडस कठीण बनवून ठेवले या मॅच मध्ये. डॉट बॉल टाकण्यात आलाय चांगलं या ठिकाणी. ऑन साइडला पुन्हा एकदा बळवलाय. बॉल डीप मध्ये चालला. अनिकेत आल्यात वेगाने फार. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. जेव्हा चांगल्या दर्जाचं क्वालिटी ऑफ फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, तेव्हा मात्र फक्त सिंगल डबलला प्राधान्य देण्यात येईल. अत्यंत सुंदर क्रीडानगरी अगदी समोर पाहिल्यानंतर प्रेमात पडावं इतकी सुंदर क्रीडानगरी या ठिकाणी सजवण्यात आली. रिया मंडप डेकोरेटर्सचं सुद्धा विशेष कौतुक असेल. जे हनुमान मित्रमंडळ कानोर, ग्रामस्थ मंडळ कानोर यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025 दैदीप्यमान पर्व आहे आणि हा पहिला रजनीमध्ये दोन्ही संघाला विनंती राहील. ऑन साइडला स्टेप आउट झालेत. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपण्यात आली. मिस टायमिंग होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीम साईल 11 दुसरा धक्का होता. उबेद बाद झाल्याने आता त्याची जागा घेण्यासाठी जुनेद आलेत मैदानावरती. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट. ऑन साइडला वॉर स्ट्रोक. फटका अप्रतिम खेचायचा होता, परंतु कदाचित इथे बॅटच्या टोनला लागून थोडस वर राहिलाय. शॉट स्क्वेअर लेगला. आणखीन एक झेल. फलंदाज झाला बाद. तू चल मैं आया. या मॅच मध्ये आता आपण पाहतोय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाजी मध्ये सुद्धा प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पक्ष मॅच मध्ये आपण पाहिलं तर असाच खेळ पाहायला मिळाला आणि याही मॅच मध्ये अत्यंत चांगला खेळ. तिन्ही फॉर्मॅट मध्ये मग गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या,
आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा असू द्या अत्यंत सुंदर. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आलाय आणि इथे 2 धावा घेण्यात आलेत. संघाची धाबस संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो अंपायर्स सन्मान बॅटिंग रिव्ह्यू ओव्हर द बेस साठी घेण्यात आलाय. चेक आपण करू. फुल टॉस बॉल होता लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आला त्या ठिकाणी मिळाल्या 2 धावा. परंतु आता या ठिकाणी आपण चेक करू. तिसरे पंच आमचे बा मारे सर या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये सज्ज चेक केलं जाईल. ओव्हर द बेस्ट वेस्ट हाईट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर कदाचित हा बिमर घोषित करण्यात येईल. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत कदाचित हा चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे परंतु स्टेप आउट होते. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहतो या स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हो खोलबट टप्प्याचा बॉल पंचांनी हेरलं होतं ऑनफिल्ड अंपायर आणि आता कदाचित तो डिसिजन या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलाय. रिव्ह्यू मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने गमावलाय. लक्षात सुद्धा एक रिव्ह्यू प्रत्येक संघाकडे असणार आहे आणि कदाचित तो रिव्ह्यू तुम्ही जर गमावला तर तुम्हाला वारंवार रिव्ह्यू मिळणार नाही याची दक्षता सुद्धा प्रत्येक संघाने घ्यायची आहे. सोळा धावा षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आता इंदगाव संघाची आपण पाहतो श्री गणेश इंदगाव संघ सुरेश कडव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पंकज असेल अत्यंत चांगला खेळ प्रत्येक खेळाडूचा तुम्हाला पाहायला मिळाला. रोशनने चांगली बॅटिंग केली. ऑन साईडला फटका चांगला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय. पाण्यात स्वीप करत असताना बॉल सीमा पार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. जणू काय नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्या प्रगती पथावरती 2 चेंडूंचा खेळ याही षटकाचा बॅलन्स आहे. 8 बॉल शिल्लक आहेत 40 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा मागे चाललाय. क्षेत्ररक्षक 2-2 पाठीमागे लागलेत. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला लॉंग स्टॉप एंडला आणि षटकारानंतर आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. रन्स मिळतील 4. शेवटचा बॉल तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळेल. आता शेवट अगदी आपण पाहतो गोड करत असताना बॅटर हो या सन्मान भन्नाट वेग शेवट आता गोलंदाजाने गोड केला. आपण पाहतो या षटकाचा चांगला प्रतिम चेंडू टाकण्यात आला. षटकार चौकारानंतर मात्र डॉट बॉल आणि आता विजयासाठी आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि एकंदरीत 36 धावांची गरज. 6 बॉल 36 धावांची गरज या मॅचमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम इंदगाव संघाला विनंती राहील कारण आणखीन 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. आज थोडासा उशिरा आपण ही स्पर्धा चालू केली आणि थोडेसे लेट आउट. 6 बॉल 36 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये 6 बॉल 36 धावा होतात आपण कित्येक वेळा पाहिलेले आहेत. 6 चेंडू 38 धावा सुद्धा झालेत. 6 चेंडू मध्ये 40 धावा होताना सुद्धा शुभम पाटील आपण कित्येकदा पाहिलेले आहेत. परंतु आता मात्र इथे नशिबाची साथ सुद्धा असणं गरजेचं आहे टीम साई इलेव्हन वांगणी संघासाठी. शेवटचा अंतिम षटक
पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती या सामन्याचा बिमोड केला जाईल, पाहावं लागेल. जर मात्र 2 मोठे फटके तर मात्र हा सामना अबाधित राहील. आणि आता गोलंदाज जर या वाशीमध्ये चमकला तर इथून कमबॅक सुद्धा केलेला पाहायला मिळणार आहे. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती विराज. चला लगेच सामना स्पीडअप करा. इनगाव संघाला विनंती आहे, काउंट डाऊन चालू आहे, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल. ही विनंती आहे. टायमर सेट आहे, स्टॉप वॉच. 6 बॉल 36 धावांची गरज. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतोय जणू काय परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. समोरून चेंडू चाललाय, सुगंध दरवळला असेल नाकाजवळून जाणारा चेंडूचा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर आणि आता पूर्णपणे या मॅचची आबा काढून टाकली. 6 बॉल 36 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज विराजने. हो आणखीन एक चांगला बॉल आणि इथे धाव मिळेल फक्त आणि फक्त 22ची एक्स्ट्रा. आता पूर्णपणे या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला टीम पाषाणे तर दुसऱ्या बाजूला माऊली 11 शेळ संघ. अनिल दादा बनवटे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहणार आहात. नेक्स्ट मॅच मध्ये चांगलं क्रिकेट दोन्ही टीमचं आपण पाहतो. एकेका संघाला बीट करून हे 2 संघ पुढे सरकलेत आणि आता सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. हो फटका चांगला आहे, मागे चाललाय, क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु आता आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा पार परंतु आता त्या चौकाराचा काहीच उपयोग नाही आहे. इथे धावा मिळतील 4. फक्त धावांमधील अंतर कमी करण्यासाठी या धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. कारण 6 बॉल 36 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकण्यात आले, त्यानंतर मात्र आलेला चौकार म्हणजे आता विजयासाठी 3 बॉल 32 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज. एक एक्स्ट्रा सुद्धा आली होती. समोर खेळत परंतु आता पूर्णपणे जणू काही सामना सोडलाय मी तर म्हणेन साईल 11 वांगणी संघाने. सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची रंगतता पाहायला मिळाली नाही, कोणत्या प्रकारचा उत्साह नव्हता. मी तर म्हणेन सुरुवात ज्या पद्धतीने व्हायला हवी होती वांगणी संघाची तशी सुरुवात झाली नाही. मग फलंदाज सुशांत असेल, त्यानंतर बिरेश, राजेश, उबेद, जुनेद या सर्वच खेळाडूने अगदी आपण पाहतोय थोडेसे निराश केलेले. आणि आता आणखीन एक फलंदाज होईल बाद. चला शेवटचा बॉल आहे आणि आता शेवटचा बॉल सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नावावरती. चांगली गोलंदाजी केली आणि आता श्री गणेश शिंदगाव हा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम साईल 11 वांगणी आपले कौतुक, कारण आपण सुद्धा पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळले होते आणि आता सेकंड मॅच मध्ये ज्या चुका गोलंदाजांकडून झालेल्या आहेत त्या चुकांवरती लक्ष थोडंसं केंद्रित करा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा मी देतोय.
की आपल्या शुभस्य दत्ता बनवडे यांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभस्य आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.